हाय एव्हरीवन. तर बघू शकता इकडं आहोनी माझ्यासाठी फेवरेट माझी पेरू जाम माझं फेवरेट आहे बरं का. सगळ्या फ्रूटमध्ये मला जास्त करून पेरूच आवडतो. खूप छान टेस्टी असतो नाही का. मग असा पत्तेवाला पेरू खूप क्यूट दिसतो म्हणून जेव्हा पण पेरू आणतात ते घेऊन येतातच. मग माझ्या जेवणामध्ये बघा वाव काय छान जेवण आहे. साधं सोपं आणि मस्त पौष्टिक आहार होता. मेथीची भाजी भाकरी आणि मसाला चणे. आणि हे आहे काळं मीठ. ते काळं मीठच टाकून खायचं माहिती का. चांगलं असतं. इकडं आहोंचं खाऊन पिऊन बघा कसं सुस्तावलं त्यांचं चाललेलं आराम. तर मग मस्त मग मला जेवायचं होतं त्यांचं झालेलं. मग त्यांना देत होते तर नाही नको म्हणले. नको तर नको. मग मी मस्त असं पेरू वगैरे एन्जॉय केला. आणि पोरांना सोडून मला नाही खाऊ वाटत माहिती का. मग ते तर नव्हते खात. मग ही माझी पुतणी आहे बघा माझ्याकडेच असते. आणि हिच्यासोबत मस्त असं आम्ही गप्पा मारत जेवण केलं. आणि आता ख्रिसमसच्या सुट्ट्या पडल्यात की पोरांचं बघा काय चालू असते. काय उद्योग करतात काय माहिती. मग जाऊन द्या पोरांना नाही का. असं पोरींना असं सपोर्ट गोष्टी करू द्यायच्या. म्हणजे पोरींची हौस मी सगळे करते बरं का. ह्या दोघी पोरी बहिणी व्हायचं. मी त्यांना म्हटलं भांडे जास्त पडले ना तो मलाच घासायला लागेल. तरी हसून करत होत्या. त्यांनी कोल्ड कॉफी करून यूट्यूबला बघून पिली. आणि मग मी लगेच लागले स्वयंपाकाला. तर बघा आहोंनी काल राशनमध्ये आणलेले काय बोलतात त्याला सांडगे. तर ह्याची भाजी एवढी छान होते ना. मग ह्याचं मस्त असं वाटण वगैरे करून घ्यायचं. एकच मटण पण फिक्का आहे ह्या भाजीपुढे खरंच सांगते शपथ. तर चला असं मस्त वाटण करून घ्यायचं. खोबरं वगैरे कांदा वगैरे भाजून वाटण करायचं. आणि सांडगे पण भाजून घ्यायचे. हे बघा असे खरपूस मस्त असे भाजायचे. वाटून घ्यायचं. आणि तेलामध्ये तेल सुटूसपर्यंत वाटून घ्यायचं. आणि मसाले काही जास्त नाही. काळा मसाला हळद मीठ एवढंच टाकायचं. जास्त मसाले नाही वापरायचे. असं मस्त तेल फ्राय होसपर्यंत तेल सुटूसपर्यंत भाजायचं मसाला. आणि त्यात हा काळा मसाला टाकायचा. फक्त काळा मसाला त्यांनीच खूप भारी म्हणजे खूप मटणची भाजी पण फिक्की आहे या भाजीपुढे. आणि आम्ही तिखट खातो बाबा खूप तिखट खातो. आणि आपण महाराष्ट्र आहो म्हणजे तिखट आपल्याकडे झणझणीतच असणार नाही का. मग हे गावचा मसाला आहे बघा कसं तेल वगैरे सुटले. मग मसाले हळद मीठ टाकून असं मस्त तेल सुटूसपर्यंत बघा किती छान असं वाटणचा कलर दिसतोय. आणि त्यात दिले सांडगे टाकून ते थोडेसे परतायचे. गरम पाणी करून घ्यायचं आणि त्यात टाकायचं. एकच नंबर अशी भाजी होती. मग ह्यात आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून द्यायचं. मिक्सरचं भांडं थोडं खंगाळून पण टाकायचं. त्यात आपण वाटण केलं आणि मस्त असं शिजून घ्यायचं. 10-20 मिनिटात शिजून जाते. आणि ते भाजी करणारे म्हणून मी इकडे ताक आणले. 2 भाकरी सकाळची एक्स्ट्रा करून घेते. कारण की शिळ्या भाकरीसोबत एवढी भारी लागते ना भाजी तुम्हाला काय सांगू वाव. तर बघा कलर किती छान आला. आणि अशी मस्त वरून कोथिंबीर टाकून द्यायची. तर बघा इकडं राईस झालेला आहे. ताक आणि भाजी भाकर OMG.